खमंग चवीचा असा तिखट आंबट गोड असा पालकाचा गरगट्टा इथे बनवून तयार आहे। हा गरगट्टा आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर देऊ शकता। खूपच खायला चविष्ट लागतो, तेवढाच खमंग लागतो। तर नमस्कार, स्वागत आहे आपले माझ्या किचनमध्ये, संध्याच किचनमध्ये। आणि आजच्या भागामध्ये मी दाखवणार आहे पालकाचं वरण किंवा पालकाचा गरगट्टा अर्थात डाळ पालक कसं करायचं। तर इथे बघा, ताजा असा पालक घेतलेला आहे। साधारणपणे एक पालकाची जुडी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली, ती पालकाची जुडी जी आहे ती मस्त अशी निवडून घ्यायची आहे आणि जी खराब पानं आहेत, किडलेली पानं आहेत ती काढून टाकायची आहेत आणि चांगल्या पानांचा असा बंच बनवून आपल्याला ही पानं बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहेत। व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे त्याप्रमाणे हा पालक आपल्याला अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। तर आता बघा, इथे कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्यामध्ये स्वच्छ निवडून धुवून घेतलेला चिरून घेतलेला पालक आपण घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचं आहे, कोणतीच पालेभाजी चिरून घेतल्यानंतर धुवून घ्यायची नाही, कारण तसं केल्यामुळे या पालेभाजीमधलं सगळं सत्व निघून जातं, विटॅमिन्स निघून जातात, त्यामुळे आधीच ती धुवून घ्यायची आहे। तर एका डब्यामध्ये आपण असा पालक घेतलेला आहे आणि दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। आता ही तुरीची डाळ स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे। त्यामध्ये 2 मोठ्या साईजचे टोमॅटो असे चिरून टाकायचे आहेत। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला आता पाणी ओतायचं आहे। साधारणपणे 1 वाटी तुरीच्या डाळीसाठी आपल्याला 1.5 वाटी पाणी लागणार आहे। त्याचबरोबर 2 छोटे चमचे भरून इथे हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ देखील घेतलेली आहे। चणा डाळीचं प्रमाण पण तुम्ही वाढवू शकता। आता इथे 1 चमचा भरून कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। कच्चे शेंगदाणे हा डाळ पालक किंवा पालकाचा गरगट्टा खात असताना खूप छान लागतात, त्यामुळे कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत। तर दोन्ही डब्बे तयार आहेत। तर या स्टँडमध्ये असा खाली आपण तुरीच्या डाळीचा डब्बा ठेवलेला आहे, वर भाजीचा डबा ठेवलेला आहे। भाजीमध्ये पाणी टाकण्याची काहीच गरज नसते, कारण भाजीला स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे पाणी न घालताच आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे। खाली नेहमी डाळीचा डबा ठेवायचा, कारण डाळ शिजायला वेळ लागतो म्हणून। आता आपला डाळ आणि पालक शिजतो आहे तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर सारी कोथिंबीर घेऊन याचं एक छोटंसं वाटण इथे मी तयार करून घेतलेलं आहे, पाणी अजिबात न वापरता। आता इथे आपलं वाटण तयार आहे। कढीपत्त्याची पानं आणि गुळाचा खडा आपल्याला इथे लागणार आहे। तर ही बघा, आपण भाजी आणि डाळ शिजवून घेतलेली आहे। 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। फास्ट गॅसवर 1 शिट्टी काढून घ्यायची, पहिली शिट्टी, आणि बाकीच्या 2 शिट्ट्या या स्लो किंवा मीडियम गॅसवर तुम्ही काढून घेऊ शकता। इथे बघा, आपण पालकामध्ये काहीच पाणी टाकलं नव्हतं तरी पालकाला त्याचं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आणि छान शिजलेला आहे पालक। आता एखाद्या मॅशरने किंवा एखाद्या पेल्याने, एखाद्या ग्लासाने तुम्ही अशी ही भाजी मॅश करून घेऊ शकता। रवीने केली ही भाजी एकजीव तरी चालेल, पण इथे मी पावभाजी मॅश करण्याचा जो मॅशर असतो त्याने केलेली आहे। तर चांगली एकजीव करून घ्यायची आहे आपल्याला ही भाजी। तर आता इथे बघा, डाळ टोमॅटो पण छान व्यवस्थित शिजलेले आहेत। तर यामध्ये आता आपण हा पालक जो आहे गरगटून घेतलेला तो घालून घेऊयात आणि आता आपल्याला पुन्हा ही सगळी भाजी आणि डाळ टोमॅटो सगळं व्यवस्थित आपल्याला गरगटून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे भाजी जी आहे आपण चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे, गरगटून घेतलेली आहे। आता फोडणी देऊन घेऊया। तर एका मोठ्या भांड्यामध्ये 2 डाव तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यामध्ये 1 चमचा भरून मोहरी टाकायची। मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे 1 चमचा आणि अर्धा चमचा हिंग टाकायचा।
7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकायची। गॅस स्लो करायचा फोडणी देत असताना, म्हणजे फोडणी करपत नाही। आणि तयार केलेलं जे वाटण आहे लसूण, मिरची आणि कोथिंबिरीचं ते टाकून घेऊयात। अर्धा मिनिटांकरता हे जे वाटण आहे चांगलं तेलामध्ये परतून घेऊया, म्हणजे कच्चापणा जो आहे मिरचीचा तो निघून जाईल। आणि यामध्ये अगदी 1 चमचाभर बेसन पीठ आपल्याला टाकायचं आहे। बेसन पीठ टाकल्यामुळे हा जो पालकाचा गरगट्टा आहे तो छान असा मिळून येतो, त्याला दाटसरपणा येतो, घट्टसरपणा येतो, म्हणून आपण बेसन इथे वापरायचं आहे। त्याचबरोबर भाजी खमंग देखील लागते। आता गरगटून घेतलेली जी भाजी आहे ती टाकून घेऊयात आणि पुन्हा आपण चांगलं हे मिक्स करूयात। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। जे भाजीचं पाणी होतं, भांड्याला लागलेली जी भाजी होती ते पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे। तुम्हाला जेवढी भाजी वाढवायची तेवढं तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता। आता ही जी भाजी आहे आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे आणि काही जिन्नस राहिलेले आहेत तेही आपण यामध्ये टाकून घेऊयात। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। डाळीमध्ये पण मीठ टाकलेलं, पण पाणी वाढवल्यामुळे आपल्याला इथे मीठ टाकावं लागतंय। आणि आंबट गोड अशी तिखट चव येण्यासाठी इथे आपण छोटासा गुळाचा खडा टाकलेला आहे। यामुळे ही जी पालकाची भाजी आहे किंवा पालकाचा गरगट्टा आहे चवीला अतिशय सुंदर लागतो, खमंग लागतो। तर बघा, भाजी अशी चांगली उकळल्यानंतर आपल्याला ही अशी हलवायची आहे व्यवस्थित, म्हणजे छान अशी ती खमंग लागते, चांगली एकजीव होते। अजून एक 4-5 मिनिटं आपण ही उकळू देऊया। 4-5 मिनिटानंतर ही भाजी जी आहे किंवा पालकाचा गरगट्टा आहे तो खाण्यासाठी अगदी तयार आहे। खूप झटपट रेसिपी होते। तर हा पालकाचा गरगट्टा आपण अगदी सोलापुरी पद्धतीने बनवलेला आहे। छान असा आंबट गोड तिखट पालकाचा गरगट्टा म्हणजेच डाळ पालक तयार आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन छान खमंग रेसिपी बरोबर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।